सुनंदा इतर महिलांसोबत शेतीपासून 15 ते 20 फूट आल्या. घाईत निघताना चप्पल राहिल्याचे लक्षात आले. ते आणण्यासाठी परत गेल्या. चप्पल हातात घेऊन परत फिरल्या असताना अंगावर वीज पडली. शिराळा येथे शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील वय 45 यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी 5:30च्या दरम्यान घडली. पुतण्या सूरज पाटील यांनी शिराळा पोलिसात माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार सुनंदा लक्ष्मी पाटील, नंदा पाटील, शांताबाई पाटील यांच्यासोबत मोरणा नदीकाठी भांगलनीस गेल्या होत्या. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस सुरू झाला. सुनंदा घरी निघाल्या असता त्यांच्या अंगावर वीज पडून जागीच ठार झाल्या. सोबतच्या महिलांनी आरडाओरडा केला असता शेतकऱ्यांनी धाव घेतली. पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाजीराव भोसले प्राथमिक तपास करत आहे. सुनंदा यांच्या मागे मुलगा आहे. तो मुंबई येथे नोकरीस आहे. पुढील महिन्यात यात्रा असल्याने तो येणार होता. मात्र नियतीने त्याला यात्रेऐवजी आईच्या अंत्ययात्रेलाच यावे लागणार आहे.